शहादा ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. इन्कलाब फाउंडेशनची कलेक्टरांकडे धाव. शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय राम भरोसे हॉस्पिटलमध्ये गंभीर निष्काळजीपणामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वय अंदाजे 50 ते 55 असलेली महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. मात्र तब्येतीत सुधारणा न झाल्याने ती रुग्णालयाच्या बाहेर आली आणि रुग्णालयापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर गेल्यानंतर 6 दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या महिलेची अवस्था अत्यंत वाईट असूनही रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला कोणतीही मदत केली नाही. डॉक्टरांनी तिच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर काही डॉक्टरांनी रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या शेजारून जातानाही थांबून चौकशी केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. शेवटी त्या महिलेचा मृत्यू झाला. या निष्काळजीपणाचा मुद्दा इन्कलाब फाउंडेशनने गंभीरपणे घेतला असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेतली. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती देत निष्काळजी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली. कलेक्टर मॅडम यांनी घटनेची दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असून दोषी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. या घटनेमुळे शहादा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार आणि मानवी वागणूक मिळावी हीच सर्वांची मागणी आहे. गरिबांचा जीव हा एवढा स्वस्त आहे का, असा संतप्त सवाल इन्कलाब फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. नमस्कार, मी भारती पवार, इन्कलाब फाउंडेशनचे सदस्य. 15 मिनिटं आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला की म्हातारीचा, जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या 8 दिवसापासून पडून आहे. आमची टीम 15 मिनिटात इथं पोहोचली. जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता. आम्ही तिला पाणी पाजलं. आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय. तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये, पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर बर्डे, पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले. जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता. हे पहिलंच केस नाहीये, अशा 8 केसेस आमच्या समोर इथं झालेले आहेत. एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन, तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही. एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन थिएटर मध्ये पडून होती, ती ओरडते तरीही एकही डॉक्टर नव्हतं. तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती. आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथं आली. अशा आपला हा सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार चालू आहे. आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय, कारण परत पुन्हा असं व्हायला नको. जरी हे डॉक्टर आज थांबले असते तर ह्या बाईचा जीव इथं वाचला असता, पण ह्या डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे. तुम्ही नंतर डॉक्टरांना फोन लावले का? मग हो, डॉक्टरांना मी फोन लावला, 3 वेळा फोन केला, डॉक्टरांनी फोन उचलला नाही. शेवटी मी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांना फोन केला. मॅडमांनी आता सांगितलंय की अर्ध्या तासात सगळी टीम इथं पोहोचेल आणि मॅडमांना मी इथला सगळा कारभार सांगितलाय, कारण खूपच विचित्र सगळं चालू आहे. अँब्युलन्स इथून गेली तरी ही अँब्युलन्स थांबली नाही. आमच्या समोर अँब्युलन्स गेली तरी अँब्युलन्स थांबली नाही. तर नुकतंच मी आपल्या जिल्हाधिकारी मिताली मॅडम यांना फोन केला आणि मॅडमांना इथल्या सगळ्या ह्या घटनेबद्दल मी सांगितलं. मॅडमांनी सांगितलं की आताच ते तिथल्या डॉक्टरांना फोन करून इथं बोलवत आहेत. मॅडमांनी सांगितलं जर अर्ध्या तासात ते पोहोचले नाही तर मॅडम देखील त्यांची खेर जबाबदार घेणार नाही, असं ते म्हटलंय. त्याच्यामुळे मी परत सांगते की हे जे होतंय हे खूपच चुकीचं आहे. आमच्या समोर अजून एक की हे भाऊ इकडे हे भेटले, हे स्वतः सांगताय की हे 3 दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलला फिरताय, त्यांच्या काही बोटाला लागलंय म्हणून. तरीही डॉक्टर त्यांना सापडत नाही आणि जे डॉक्टर सापडतायत ते फक्त त्यांना उडवाउडीचे कारण देत आहेत. बोला भाऊ तुम्ही. आम्ही काल येऊन गेलेलो. काल आल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की सुट्टी असल्यामुळे तुम्ही उद्या यावर 9 वाजता. मी उद्या 9 वाजता आज आलो. कालची गोष्ट आहे. आज आल्याच्या नंतर मी सकाळी 9 वाजता आलो. ओपीडीचा केस पेपर काढला, डॉक्टरांना दाखवलं. एक्सरे करून घ्या तर नेमकी लाईट गेलेली होती. लाईट नेमकी 12:30ला आली. 12:30ला लाईट आल्यानंतर एक्सरे काढला गेला माझा. एक्सरे काढल्यानंतर रिपोर्ट सोमवारी भेटेल. उद्या मी सुट्टीवर आहे म्हणजे एक्सरे डिपार्टमेंटचे कोण व्यक्ती होते मला सांगता येत नाही. ते बोलले की तुम्ही सोमवारी या म्हणजे. सोमवारी येऊन तुमचा एक्सरे रिपोर्ट भेटेल, पुढची रिपोर्ट आपण करू. नाही मॅडम, ती अशीच निघून यायची ना. तिला आम्ही जेवण पण देत होतो. मॅडम एक खोटं बोलतायत की बाईची तशी स्थितीच नाही होती की ती निघून येईल आणि ती चालून येईल. गेल्या 3 दिवसापासून ती फक्त पडूनच आहे. एम्बुलेंस के ड्राइवर ने बोला शी वॉज मेंटली फाइन. इनके एम्बुलेंस के ड्राइवर ने बोला अपने को कि वो मेंटली स्टेबल है, आदर शेल्टर होम में शिफ्ट कर सकते, और उसकी कंडीशन नहीं थी. हाँ हेलो मैडम.
तुम्ही सांगत आहे डॉक्टर खर्डे आहेत. कोण आहे डॉक्टर खर्डे? कुठे आहेत हॉस्पिटलमध्ये? बर्थडे डॉक्टर बर्थडे तेच मॅडम तेच तुमच्याशी तेच बोलतात मेन नाही, खर्डे मॅडम निघून आले हॉस्पिटलमधून. अजून कोण आहे? खर्डे मॅडम आहेत. खर्डे मॅडम आलं मॅडम हे खोटं बोलतायत, कोणीच नव्हतं. मॅडम होत्या, मॅडम मध्ये होत्या आयपीडी याच्या वार्ड मध्ये होत्या. होते पेशंट आले तुमच्या हॉस्पिटलमध्ये. कोणाला कळणार की पेशंट आले? पेशंटला कोण बघणार? नाही मॅडम असतात तिथं एमओ. नमस्कार, मैं संदीप राजपाल इनकलाब फाउंडेशन से। हमें 15 मिनट पहले एक फ़ोन आया कि एक दादी माँ सिविल हॉस्पिटल के पास गिरी है। हमारी टीम जब यहाँ पहुँची तो ये दादी माँ में सांस थी, ये सांस ले रहे थे। कुछ टाइम पहले हमने इन्हें पानी पिलाया और इनकी सांस चली गई। हमारे सामने से सिविल हॉस्पिटल के डॉक्टर्स गए और एम्बुलेंस गए, फिर भी उन्होंने इतनी इंसानियत नहीं थी कि वो रुक के एक बार चेक करे कि क्या हुआ है। तो मैं ये सिविल हॉस्पिटल का 3rd या 4th केस था। हम लोग लास्ट टाइम भी आए थे, जब भी इन्होंने बिल्कुल कोऑपरेट नहीं किया। हमारे पास इनके सब रिकॉर्डिंग्स है। लास्ट टाइम हम लोग जब आए, जब इनकी सिस्टर्स डिलीवरी करी थी, यहाँ पे डॉक्टर्स अवेलेबल नहीं थे। 9 एम्बुलेंस खड़े होने के बाद भी ये लोगों ने एम्बुलेंस हमें वहाँ पे एक स्पॉट पे नहीं पहुंचाई। तो मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि आप लोग सिविल हॉस्पिटल में आके इन लोगों से इनकी जो दादागिरी चल रही है उसके बारे में आप लोग सब अपनी अपनी राय दें। कौन से डॉक्टर थे जो इधर से गए अभी आपके सामने? ब्लू कलर की कार में थे, मेरे को एग्जैक्टली नाम नहीं पता, बट अभी सुनने में कि बिराड़े सर करके थे। तो रुके नहीं आप? नहीं, हमें देख के बिल्कुल भी रुके, उन्होंने हमारी तरफ देखा भी नहीं, सीधी कार निकाल ली, जबकि हम यहाँ पे 4-5 लोग खड़े थे और पेशेंट भी ऑन रोड पड़ा हुआ था। आपने फिर बाद में फोन वगैरह किए क्या उनको? बिराड़े सर का, हाँ, अभी बिराड़े सर को कॉल्स भी किए बट उन्होंने रिसीव नहीं किए। और हमने अभी कलेक्टर मैम को भी इन्फॉर्म किया है, आमदार साहब तक भी पहुंचने की कोशिश करी है, बट सर का फोन स्विच ऑफ है। कलेक्टर मैडम ने क्या बताया? कलेक्टर मैम ने कहा है कि वो हायर अथॉरिटी से बात करके यहाँ पे किसी को भेज रहे हैं। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।